शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांवर जी टीका केली आणि आम्ही त्यांचं पूर्ण त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स होती मी बघत होतो, तर सुषमा अंधारेंना या राज्यात कोणी विचारत नाही आणि शिवसेनेलाही कोणी विचारत नाही. काहीतरी मिळेल, काहीतरी मला पदरात पडेल, म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना ज्यांनी प्रखर विरोध केला, ज्यांनी बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरले, आदित्य ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले, अशा नेत्या जेव्हा शिवसेनेत आपलं कुठं समाज ज्या क्षेत्रात काम करत होते, आपलं कुठं काही निभाव लागत नाही, शिवसेनेत जाऊन काहीतरी होईल ह्या आशेने ते शिवसेनेत गेल्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की जेवणाच्या पंक्तीला बसलेले वरडतात. त्या गेल्या आणि त्यांना काहीच हाताला नाही लागलं आणि त्यांचं पायगुण असं होतं, त्या सेनेत गेले आणि सेनेचंही अस्तित्व जवळपास आपल्यासाठी झालं. ते प्रेस कॉन्फरन्स घेतले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री जर जिल्ह्यात आले, म्हणजे 5-6 आमदार, 100-200 नगरसेवक, 8-10 सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, एवढी ताकद घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्ह्यात अंधारे आले. त्यांच्या मागे एक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सुद्धा कुठं बसले आणि ज्यावेळी राजकारणात स्वतःची म्हणजे अस्तित्व स्वतःचं संपत जातं, स्वतःला किंमत मिळत आहे, त्यामुळे बडबड करून काहीतरी अस्तित्व दाखवायचा हा प्रयत्न आहे. जयकुमार गोरे साहेब असतील, आम्ही सगळ्या पक्षाचे प्रमुख, आम्ही पदाधिकारी असू, आम्ही विकासाच्या जेव्हा जेव्हा समाजापुढे जातो, समाज माध्यमापुढे जातो, विकासाचे मुद्दे घेऊन जातो. या सोलापूरवासियांनी, सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी आजपर्यंत ज्या ज्या अपेक्षा मनाशी बांधून गेलो की एक स्वप्न जे अपेक्षित सोलापूरचं एक स्वप्न मनाशी बाळगलेलं होतं, ते सगळे स्वप्न माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आज विकासाचे कामं करत होतात. तर ते विमानतळाचं, रेल्वे स्टेशनचं एक चांगलं सुसज्ज रेल्वे स्टेशन असेल, शहरातल्या विविध हायवेने जोडणं असेल, आज IT पार्क असेल, शहराला पाणी पुरवठा देणं असेल, जिल्ह्यातले पंढरपूर तीर्थक्षेत्र असेल, अक्कलपूर तीर्थक्षेत्र असेल, अशा असंख्य कामं जे आम्ही सांगायला बसतो तो प्रेस त्याच्यावर झाले. एवढे विकास कामांवर आम्ही बोलतो, आमचे नेते जयकुमार गोरे बोलतात आणि जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे सगळ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं, त्यात सगळ्यात मोठं यश हे सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आणि हे यश जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली होतं. त्यामुळे जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा जो यश संपादित होतो, जयकुमार गोरेंची छबी कशी खराब करायची, त्यांना व्यक्तिगत टार्गेट करणं, त्यांनी केलेल्या विकास कामांचा कधी आकडेही नाही बघितले आणि त्यांचं नावही कधी ऐकले नाही. पण जयकुमार गोरेंना कसं टार्गेट करता येईल, गुन्हे कसे दाखल करता येईल, भ्रष्टाचाराचा आरोप करणं, वैयक्तिक आरोप. मला सुषमा अंधारेंना एवढंच म्हणायचं, तुमचं अस्तित्व संपलेलं आहे, तुम्हाला कोणी खात नाही. सोलापूरमध्ये आल्यावर एक ग्रामपंचायत सदस्य तुमच्या बाजूला उभा राहतो. त्यामुळे जयकुमार गोरेंसारख्या ताकदवार नेत्या, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने 4-4 वेळा निवडून आलं, या जिल्ह्याचे विकास कामं करत असताना स्वतःच्या मतदारसंघात जेवढं वेळ देतात, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वेळ या सोलापूर जिल्ह्याला वेळ देणारे असे नेते आहेत. त्यांच्यावर टिप्पणी करताना एकदा आपण स्वतःच पक्ष आणि स्वतःचं अस्तित्व हे तपासून पहा. जयकुमार गोरेंनी या जिल्ह्याला खूप काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. अशांबद्दल आपण बोलताना ताकदीने बोला. टीका टिप्पणी, एवढे गुन्हे दाखल झाले, तर सार्वजनिक जीवनात आमच्या सगळ्यांवरही गुन्हे दाखल. तुम्ही ज्या पक्षात काम करता त्या पक्षातील नेत्यांची गुन्ह्याची एकदा यादी वाचून बघा. राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात काम करत असताना कित्येक वेळा गुन्हे होत असतात. त्याचा निर्णय आपल्या न्यायपालिका आहे, न्यायव्यवस्था आपल्या राज्यात आहे, देशात आहे, तो निर्णय घेते. भ्रष्टाचाराचे आरोप खोटे करायचे असतील तर आम्ही असंख्य तुमच्यावर करू शकतो. मुंबई महापालिकेत आजपर्यंत तुम्ही काय काय केलं, तुमच्या पक्षाने वगैरे काय, ह्याची यादी वाचून जातो. पण आम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी न जाता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतो. आणि असे कुणीही, म्हणजे संजय राऊत टीका केले, त्याच्यानंतर अंधारे टीका केले, त्याचा अर्थ एकच आहे की जयकुमार गोरे हे विरोधकांना टोचायला लागले, त्यांचं कर्तृत्व टोचायला लागलं. पण भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, या जिल्ह्याला माहिती आहे
की जयकुमार गोरे हे काय आहेत, कसे आहेत, त्यांचं काम कसं आहे. त्यामुळं आम्ही असेल, इथली जनता असेल, आम्ही पूर्ण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळं आमदारांसारखे, राऊतांसारखे असे कितीही आले आणि कितीही गेले तर ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आम्ही आमच्या विकास केंद्र जे कामं केलेली आहेत आणि जे करणार आहोत हे जनतेपुढे ठेवून आम्ही काम करणार आहोत.